प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरणी करावी असे नाही। जमिनीच्या आणि घेण्यात येणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज असते। त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यायचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींचा विचार करावा लागतो। नांगरणीचे उद्देश्य साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरणी करणे फायद्याचे ठरते, कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरणीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरण खोलवर होते। पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडी कचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो। रब्बी उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल मध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात। तसे तर नांगरणीचे अनेक फायदे आहेत, जसं जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलिताचे प्रमाण जमिनीत सहज मुरते। पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते। जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो। हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते। सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलदरित्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात। तणांचे बी नांगरणीमध्ये खोल गाडल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते। खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात। उपयुक्त जीवाणूची वाढ होते। पिकांची घसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते। जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता पोषक ठरते। जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते। अशा प्रकारे नांगरणीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते। तुम्हाला ही माहिती होती का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। पुढेही शेतीविषयक माहितीसाठी, बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा किसान राज।